महापौर महोदया अपेक्षाताई खांडेकर यांनी जो हरकतीचा मुद्दा मांडलाय त्याला समर्थन द्यायला उभा आहे। महापौर मॅडम, माझी आपल्याला देखील विनंती आहे की आपण त्या मानखुर्द आणि या परिसरामध्ये एकदा पाहणी करावी। आजपर्यंत मोठ्या नाल्यातनं गाळ्याचा एक टोपलं देखील काढलेलं नाही, अशी विपरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे। जेव्हा एमएस मध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो गेल्या वेळेला ब्लॅक लिस्ट मध्ये होता अशी माहिती आहे। अशाच कंत्राटदाराला पुन्हा एमएस मध्ये कंत्राट देण्यात आलंय, त्यामुळे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्याला असं वाटतं की मला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर देखील काही फरक पडत नाही, मला पुन्हा कंत्राट मिळतं। या आविर्भावामध्ये आजपर्यंत एमएस मध्ये म्हणजे मानखुर्द मध्ये लोकरे साहेबांचा वॉर्ड आहे, बबलूभाईंचा वॉर्ड आहे, अपेक्षाताईंचा खार्ड आहे, या वॉर्डामध्ये आजपर्यंत एक देखील मोठा नाला साफ करण्यात आला नाही। जेव्हा अधिकाऱ्यांना विनंती केली जाते, अधिकाऱ्यांना सांगितलं जातं, तेव्हा अधिकारी सांगतात की हो आम्ही सांगितलंय, पुढे करतो। माझी आपल्याला विनंती आहे की महापौर मॅडम, आपण उपमहापौर महोदय, आपण एक संयुक्त पाहणी दौरा या भागाचा केला पाहिजे, कारण सर्वाधिक नाले हे मानखुर्द परिसरामध्ये आहेत, पीएमजीपी परिसरामध्ये आहेत। त्यामुळे जर का आपण संयुक्त दौरा दोघांनी केला तर त्या कंत्राटदारावर परिणाम होईल, अधिकाऱ्यांवर परिणाम होईल आणि अधिकारी तातडीनं काम करतील। आता जवळपास 10 मेची तारीख संपत आली आहे, पुढच्या कुठल्याही क्षणी पावसाळा येणार आहे। आपण जर का नालेसफाई नीट केली नाही तर मुंबईची पुन्हा तुंबई होईल आणि मुंबईची तुंबई झाली तर आपल्याला लोक माफ करणार नाहीत। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की तो कंत्राटदार जर का काम करणार नसेल तर त्याच्या जागी नवीन कंत्राटदार नेमून ही कामं तातडीनं होतील, यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात आणि तातडीने हे काम मार्गी लावावं अशी आपल्याला विनंती करतो आणि अपेक्षाताईंना समर्थन करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।